धरा से टूट के तू कौन धूप में सूख के बन पाँव छाँव तू चल पड़ी पगडंडियों पे गाँव की। तेरे अंग में तरंग है, तेरे मन में उमंग है, निश्चल है तू, निर्मल है तू, कंचन है तू, चंचल है तू, रंग की दुलारी तू बड़ी, सबसे प्यारी तू बड़ी। धड़कन में हर सरगम बसे, नैनन में हर मौसम बसे, तेरे संग झूमे है गगन, तेरे संग लहराए चमन। तू बावरी तू सावरी, तू इस जहाँ की है परी, 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 तू इस जहाँ की है परी। अनुदामिनी, यू आर एन एंजल फॉर मी. यापुढे मी तुला मनोज आणि तुझ्या भूतकाळाबद्दल कधीच काही नाही विचारणार. माझ्या जीवनात आता तुझ्यापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही आहे अनुदामिनी. काय तुझा या गोष्टीवर विश्वास आहे की मी पण तुझ्यावर खूप प्रेम करतो? मला हा विश्वास आहे की तुम्ही सुद्धा माझ्यावर प्रेम करता. त्या रात्री तुला माझं इतकं वाईट वाटलं की सगळे जगातले आरोप माझ्यावर लावून तू घर सोडून निघून गेलीस. ज्या नात्याला जपण्यासाठी तू माझ्याकडून त्या गोष्टी घडवल्यास ज्या तुला हव्या होत्या. 15 दिवसांची वेळ मागितलीस. अनेक कठीण परिस्थितीत तुझं एकतर्फी प्रेम दाखवण्याचा प्रयत्न पण केलास तू. इथपर्यंत की आपल्या नात्याला आंबट गोड बनवण्यासाठी तू अनुदामिनी लीला पण सुरू केलीस. मग त्या रात्री तुला माझी गोष्ट इतकी का लागली? आज तुला मला एक वचन द्यावं लागेल अनुदामिनी. मी प्रत्येक वचनाला तयार आहे. तुम्ही बोला तर फक्त. मी भले कितीही चुका करू, तू परत अशा प्रकारे मला किंवा या घराला सोडून नाही जाणार. मी तुम्हाला वचन देते की यानंतर मी अशी चूक कधीच करणार नाही. कधीच नाही.
वाटतंय की देव सुनबाईला भेटायला गेलाय. खूप बदललाय तो. हो बाबा. तू खूप कमी वेळात खूप जास्त प्रयत्न केलेस. अनुदामिनी आणि देव एकत्र यावेत म्हणून. मी खूप खुश आहे बेटा. आणि हो, आता तू पण स्वतःसाठी एक चांगला डिसिजन घ्यायला पाहिजेस. समजलं का मालिनी? मला फक्त एकदा ताईला स्वतःचं जीवन जगताना बघायचंय बाबा. माहितीये बाबा, लहानपणी आम्ही जेव्हा बाहुल्यांसोबत खेळायचो तेव्हा ताई सर्वात आधी माझं लग्न लावून द्यायची आणि म्हणायची की मी तुझी ताई आहे, मी तुझं लग्न लावून देणार. आणि मी म्हणायचे नाही, मी छोटी आहे तुझ्यापेक्षा, माझं लग्न आधी कसं होऊ शकेल. हे लग्न तेव्हा इतकं सहज सोपं असतं तर, जितकं आम्ही लहानपणी खेळामध्ये लावून द्यायचो ते. पण किती विचित्र आहे ना बाबा, लहानपणी जे लग्न आम्ही खेळ म्हणून लावून टाकायचो तेच लग्न आता खरंच खेळ बनून गेलंय. बोलणं तर तुझं अगदी योग्यच आहे बेटा, पण आपण जगाबद्दल नाही विचार करत. मला तर आनंद आहे की माझ्या मुलीला लग्नाचं महत्त्व कळतंय आता, आणि त्याला पार पाडण्यासाठी ती कठीण वेळेला लढू शकते. आता अनुदामिनीचंच घे, ती आपल्यातलंच एक उदाहरण आहे ना. बरोबर बोललात बाबा. मला माझ्या आयुष्यातला महत्त्वाचा निर्णय घेण्याआधी ताईचं वैवाहिक आयुष्य आनंदी बघायचं आहे, तिचा संसार सुखाचा झालेला बघायचा आहे, आणि हे सुख तिला देवभावजीच देऊ शकतात. हो, ही गोष्ट तर आहे बेटा. आम्हाला माहिती आहे तू सुनबाईलाच भेटून येतोयस. हो. कशी येते आता? बस ठीक आहे. तिला परत आणायला कधी जातोयस? माझी तर हिंमतच नाही झाली बाबा तिला हे सांगण्याची की मी तिला न्यायला आलोय. खरं तर ती एक खूपच इंडिपेंडंट आणि सक्सेसफुल जीवन जगत आहे, आणि ज्या ओल्ड एज होममध्ये ती काम करते तिथले सगळे लोक तिच्याशी खूप अटॅच आहेत. तर हो, ही तर चांगलीच गोष्ट आहे. यात प्रॉब्लेम काय मग? यात प्रॉब्लेम काहीच नाही बाबा. मला बस असं वाटतं की मला तिचं सक्सेसफुल सुंदर जीवन, इंडिपेंडंट जीवनामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण करायला नको. अरे, यात अशी काय गोष्ट आहे? तुला असं तर वाटत नाहीये की आता अनुदामिनी इंडिपेंडंट लाईफ जगायला लागली आहे? ही गोष्ट डोक्यातून काढून टाकते, आणि लवकरात लवकर आमच्या सुनेला घेऊन ये बेटा. आम्ही सगळे तिची वाट बघतोय. तुम्ही येणार? नाही भाऊजी, ताईला आणायला तर तुम्हीच जायला हवं, कारण तिच्या घरातून निघून जाण्याला कारण तुम्हीच होतात. म्हणूनच तिच्या परत येण्याचं कारण सुद्धा तुम्हीच बनायला हवं. आणि तुम्हाला तिला असं वचन देऊन परत आणायला हवं की तुम्ही तिची साथ जीवनभर नाही सोडणार. ताई या घरात फक्त अशीच परत येत नाहीये, तर तुमच्या दोघांच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात होतीये. तुमच्या दोघांच्या मध्ये
आता कोणी नाही येणार. आता तुम्ही दोघेच एकमेकांसाठी आहात. हे घ्या मॅडम. सगळं सामान मिळालं ना होय पांडेजी? मॅडम, मी सगळं सामान घेऊन आलोय A to Z. मॅडम, या दूध, मिठाई, बेलपत्र सगळं काही आहे. खूप चांगलं केलं पांडेजी. तुम्ही सगळं सामान घेऊन आलात, ते पण न विसरता. अहो, विसरणार कसा मॅडम? ते काय की आमची स्मरणशक्ती ना लय मजबूत आहे. लहानपणी आमच्या आईनं खूप बदाम खाऊ घातलेत. आणि तुमचं तर सोमवारच व्रत आहे ना, काय मस्करी आहे का? ठीक आहे पांडेजी. काय झालं पांडेजी? तुम्हाला काही सांगायचंय का मला? हो, ते मॅडम, तुम्ही आता घरी परत या. तुमच्याशिवाय घर अगदी मोकळं मोकळं वाटतंय. आणि आता तर प्रत्येक जण आतुरतेने तुमची घर येण्याची वाट बघतोय. ठीक आहे, आता तुम्ही जा. होय मॅडम, येतो. ऑफिसला चाललायस? हो बाबा, काही काम होतं. पण अजून पांडे तर आला नाहीये. आणि जोपर्यंत पांडे येत नाही तू नाश्ता करून जाऊ शकतोस. नाही बाबा, नाश्ता नाही करू शकत, खूप वेळ होईल. पांडे जरी नाही आला तर मी स्वतः गाडी चालवून जाईन मी ऑफिसला. कारण काम संपून मला दुसरीकडे मीटिंगला जायचंय बाबा. साहेब, मी आलोय. 5 मिनिटं लेट झालोय, पण 10 मिनिटं अगोदरच तुम्हाला ऑफिसला पोहोचवीन. काही गरज नाहीये. जितका वेळ लागेल तेवढंच ठीक आहे. आणि काय तू उगाच बडबड का करत बसलायस? मालिनीने नाश्ता बनवलाय. जर नाश्ता करून गेला असतास तर चांगलं झालं असतं. बाबा, असो, काही हरकत नाही. पण हो, या पांडेला आवर्जून लंच घ्यायला पाठवून दे, विसरू नकोस. बाबा, लंच तर आता मी तुमच्या सुनेच्या हातचं बनवलेलं जेवेन. देव आता आमच्या सुनेच्या हातचं नाही, आता तू आपल्या बायकोच्या हातचं जेवशील बेटा. ठीक आहे बाबा. आतापासून मी आपल्या बायकोच्या हाताने बनवलेलंच सगळं काही खाईन. होय साहेब, ही गोष्ट तर तुम्ही एकदम परफेक्ट बोललात. ते आता आपण मॅडमला घ्यायला चाललोय ना? नाही. नाही, पण मी नक्की जाणार. सर, तुमच्यासाठी कोणीतरी खूप वेळापासून वाट बघताय. कोण? झुनूक लॅब. आत पाठवा. मी तुम्हाला हे सांगण्यासाठी फोन केला आहे की ज्या इन्फॉर्मेशनमुळे तुम्ही छोट्या साहेबांच्या नजरेत आला आहात ना, ती इन्फॉर्मेशन मीच तुम्हाला दिली होती. म्हणून तो सरकारी माल एकटेच ढेकर न घेता पचवून बसू नका. कारण माझ्याजवळ जी पचवण्याची गोळी आहे ना, ती खूपच महागडी आहे. तुम्हाला कळतंय ना मी काय बोलतोय? हे बघ झुनूक, तू अशी तशी कुठलीही गोष्ट करू नकोस. मला माहिती आहे की तू आता छोट्या साहेबांच्या ऑफिसमध्ये बसलायस आणि त्यांना भेटणार देखील आहेस. पण त्यांना ही गोष्ट कळता कामा नये की आपण एकमेकांना ओळखतो. ठीक आहे? तर तुम्ही पण एक गोष्ट लक्षात घ्या की छोट्या साहेबांसोबत जर हिश्श्याची गोष्ट नाही जमली ना, तर तुम्हाला माझ्यासोबत नातं सांभाळावं लागेल.
ठीक आहे, आता तर मी फोन ठेवतो, पण बाकी गोष्टी तुम्ही नक्कीच समजला असाल. साहेब, सरांनी तुम्हाला आत बोलवलं. चला. हे काय घातलंयस तू? ही तुझी जुनी साडी आहे ना? हो हो, ही माझी जुनी साडी आहे. ते काय आहे की आज सोमवार आहे ना, आणि मी व्रत ठेवलंय, त्यामुळे ही साडी नेसली. ओके. आधी मी आश्रमात जाऊन सगळं काम संपवेन आणि त्यानंतर पूजा करेन. अच्छा, मला सांग, या सोमवारच्या व्रतामुळे काय होतं? जर एखाद्या मुलीला तिच्या मनासारखा पती हवा असेल तर तिने भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केली पाहिजे. आणि इथपर्यंत सांगतात की सोमवारच्या 3ऱ्या प्रहारात भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केली ना, तर ते खूप खुश होतात आणि तुम्हाला मनासारखा पती मिळतो. पण हो, ही पूजा 16 आठवड्यापर्यंत करावी लागते. ऍक्च्युली ही पद्धत मला खूप आवडली, पण मी उपवास वगैरे नाही करू शकत. विचार करा, जर तुम्हाला मनासारखा नवरा पाहिजे तर तुम्हाला हे व्रत करावंच लागेल. देव, मी काही कामं वेळेवर संपवू शकले नाही कारण तू ती चेक नाही केलीयस. प्लीज एकदा चेक कर ना, नाहीतर खूप लेट होईल. नॅन्सी, तुला इतकं काम करायची काही गरज नाही. तू जाऊन रेस्ट कर. रेस्ट करू म्हणजे काय? रेस्ट कर म्हणजे तू खूप काम केलेलं आहेस, तेव्हा इतकं काम करू नकोस की तुझी तब्येत बिघडेल. कोड्यात नको बोलूस देव. जे काही बोलायचं ते स्पष्ट बोल ना. इन सिम्पल वर्ड, यू आर नॉट अ पार्ट ऑफ दिस प्रोजेक्ट. अंडरस्टूड? What? What the hell are you talking about? मराठीत समजावतो. मी तुला या प्रोजेक्टमधून काढून टाकलंय. समजलं? तू असं कसं करू शकतोस? आय मीन, तू माझ्यासोबत असं कसं करू शकतोस? आय कॅन्ट बिलीव्ह दिस. कधी कधी सत्य लोकांना दिसत नाही, त्यांना दाखवावं लागतं. देव, मी बॉसशी बोलणार आहे. तुला ज्यांच्याशी बोलायचंय तू बोल. माझा डिसिजन पक्का आहे. समजलं. तुला माझी भीती वाटते, म्हणूनच तू मला या प्रोजेक्टमधून काढतोयस. नॅन्सी, मराठीत एक म्हण आहे, सत्य हे खूप कटू असतं, पण ते पचवावं तर लागतंच. आता मी तुझ्यासाठी जास्त तर काही करू नाही शकत, पण एक ऍडवाइस नक्की देईन. जर तू कटू सत्याचा घोट नाक बंद करून प्यायलीस तर खूप आरामात पिऊ शकशील. थँक्स फॉर युअर ॲडवाइस. पण एक गोष्ट लक्षात ठेव देव, की तू मला या प्रोजेक्टमधून काढू शकतोस, पण ही कंपनी आणि तुझ्या आयुष्यातून नाही. तुमच्याबद्दल मी काही चांगलं ऐकलं नाहीये, तरी पण तुम्हाला भेटतोय. त्यामागे काही रिझन्स आहेत.
पण मी तर तुमच्याविषयी फक्त चांगलं आणि चांगलंच ऐकलंय आणि यासाठी मी तुम्हाला भेटण्यासाठी खूप उत्सुक झालोय आणि हेच कारण आहे की मी तुमच्या समोर बसलेलो आहे. सरकारी प्रोजेक्टबद्दल तुम्ही खूप काही जाणता. तुम्ही सुद्धा खूप काही जाणता. नाही, अजूनपर्यंत नाही. पण माहिती करायची आहे. आता तुमचाच प्रोजेक्ट आहे. जेव्हा इच्छा होईल जाणून घ्या. हा प्रोजेक्ट माझ्याजवळ का आहे हेच मला माहिती करायचं आहे. कारण की हा प्रोजेक्ट माझ्याजवळ येणं कोणीतरी विचार करून केलेला प्लॅन किंवा एखादा मास्टर प्लॅन सुद्धा असू शकतो. जिथपर्यंत मला वाटतंय तुम्हाला हा प्रोजेक्ट मिळाला आहे एकतर आपल्या गुडविलवर आणि आपल्या NGOच्या चांगल्या परफॉर्मन्सवर. आय ॲग्री. पण मला हे माहिती करायचे की माझ्यावर आणि माझ्या NGOच्या परफॉर्मन्सवर कोणाची नजर आहे. सरकारी डिपार्टमेंटची की सरकारी दलालांची. तुझा मी उद्या तुला न्यायला येईन. बरं, मी तुमची वाट बघेन.